जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. त्यावेळेला पहिले प्रश्न पण याच्यात आहे लिहिलेली आहे जेवढे वेळेस आपल्याला लिहिता येते तेवढी आपल्याला प्रपंचाची जशी जरुरी किंवा निकड वाटते तशी परमार्थाची का वाटत नाही, त्यासाठी काय करावं? बरोबर आहे. जशी प्रपंचाची निकड वाटते तशी परमार्थाची वाटत नाही ही खूप वेळा वस्तुस्थिती आहे. त्या समजून घेण्यापूर्वी प्रपंचाची निकड का वाटते हे समजून घेतलं पाहिजे, आणि मग परमार्थाची का वाटत नाही हे लक्षात घेऊ शकतो. प्रपंचाची का वाटते तर सहजपणे आलेले आहे, ते करावा लागला नाही. त्यानं मला आलो वेळेला आपोआप मिळाले, भाऊ बहिणी आपोआप मिळाले, सगळे प्रपंच उभा झालेले आहे, त्याच्यात ते मला करावं लागले सहजपणे. सहजपणे घडतही आहे. मुंबईच्या लोकलमध्ये जसा मनुष्य सहजपणे आता तो सहज आहे, काही नाही केलं तरी जाते. मला मुंबईला पहिल्यांदा गेलो तेव्हा सांगितलं फक्त मध्ये उभं राहा, गर्दीच्या मध्ये उभं राहा, फक्त पुढे यायला की धरून ठेवा कशाला, तर तिकडून पुढे सर्वसाधारण प्रपंचाची अवस्था अशी आहे. कुठेतरी धरून ठेवलेलं असलं तर प्रपंचातून बाहेर पडणाऱ्या लोंढ्यावरून बाहेर तरी पडता येतं. तसं परमार्थाच्या बाबतीत करावं लागतं. तर ते सहज घडतं, ते कसं घडतं ते आपल्याला मुंबईला गेल्यावर चालतं. तर हे सगळं वाटायला झालेलं आहे, त्यामुळे ते वेगळं करावंच लागत नाही, सहज झालेलं आहे. आता ते दुसरी गोष्ट आपण ते शरीर घेऊन आलो, तसं शरीरादृष्टीत आहे प्रपंच सगळा. प्रपंच जास्त करून जो चालला आहे मनाची साथ आहे, मनाची साथ दुसरी परमार्थाला पण आहे, पण एका बाजूची मुख्य साथ आहे. तर त्याच्यामध्ये सगळं शरीरादृष्टीत आहे, त्यामुळे इंद्रियांच्या बाबतीत आहे, तर त्यांची धाव बाहेर आहे, त्यांना सगळे विषय मिळतात. त्यामुळं दृश्याचे आनंद माणसाला लहानपणापासून आहे. लहानपणापासून मुलं आपण पाहिलं असेल तर घुमतात, रंगतात, ती सगळी आपण ते खेळणं वाजवते त्याने रंगतात, कुठेतरी वाटी घेऊन त्याच्या वाजवतात, हे सगळं रंगत राहतात. कारण का तर कानाला बरं वाटलं, मग त्याच्यापेक्षा ती वस्तू जर रंगीत काही चित्र वेळाच म्हणत होतो तिकडे बघत राहतात. मग आपण म्हणतो चित्रात नजर लागायला लागली वगैरे, त्याप्रमाणे कसं होत जातं ते बघा. सगळं इंद्रिया दृष्टीत कसं असतं हे प्रश्न पुढे पडतात. परमार्थात का तसं होत नाही त्याची उत्तर प्रपंचात तसं का होतं ह्याच्यातच आहे. तर ते तसं नजर लागायला लागते. मग कानाला ते खेळणं, तो हळूहळू पहिल्यांदा चमचा वाटी, मग त्याच्यापेक्षा मग तो कुरकुळा आधी बरं वाटतो, मग असं बरं वाटत राहतं, मग असंच पुढे वाटत राहतं. तर असं ही दृश्य सगळ्या गोष्टी असल्यामुळं आणि त्याचे अनुभव प्रत्यक्ष असल्यामुळं आपल्याला त्याची गरज वाटत राहते. त्यामुळे खुरखुळ्यात ते हे असतं घातलेलं, ते काय ते काडी गोटी काय ते घातलेलं असतं थोडंसं, ते जर पडून गेलं वाजून तर मग ते फेकून दुसरं आणावं लागतं. तर अशी अवस्था आहे त्याची. तसं प्रपंचातल्या वस्तूंचं होतं, माणसांचं होतं, सगळ्यांचं असं होतं. तसंच त्याची अवस्था आहे. त्याला ते सारखं त्या नादात घुंगत असतो, तसंच त्याला घुंगत राहावं असं वाटतं. हे सर्व करण्यामध्ये अडचण का वाटत नाही तर आपण प्रवाहाबरोबर जात असतो. प्रपंचाच्या बाबतीत निकड राहते, कारण एक तर त्यांनी सगळ्याचं सुख मिळत असतं, त्याला मी समाधान म्हणत नाही. समाधान हा फार अर्थाचा सुख येतो नाही, जेव्हा सुद्धा आपण सुख वापरतो.
तर ह्या प्रत्येक इंद्रियाला, कानाला सुख आहे, डोळ्याला सुख आहे, त्यामुळे त्याची फळही आहे, ती सुखही आहे. तर तो प्रवाह आहे आणि त्या प्रवाहामध्ये सगळेच पडून सगळेच चाललेले आहे. त्यामुळे ते सोपं आहे. आपण सर्वांसमवेत राहणं हे केव्हाही सोपं असतं. जर आपण विरुद्ध जायचं, दिशेला जायचं म्हटलं तरच अवघड असतं. प्रवाहाबरोबर नदीच्या जर पोहायचं ठरवलं तर ज्या दिशेला नदीचा प्रवाह चाललेला आहे त्या दिशेला तुम्ही जायचं ठरवलं तर अत्यंत कमी कष्टात जाऊ शकता. तर तसं हे सहजपणे असल्यामुळे बाकीचे सगळे तसे जातात म्हणून तसं जाणं सोपं वाटतं. आणि त्यामध्ये कृष्णमूर्ती म्हणतात तसं सेन्स ऑफ सिक्युरिटी असते, त्यामध्ये सुरक्षितता असते. असं जाण्यामध्ये सुरक्षितता असते. त्यामुळं किती बाजूनी प्रपंचाची निकड लागलेली असते बघा. जर परमार्थ करायला लागला तर असुरक्षित बाकीच्यांना वाटायला लागतं, त्यामुळे ते त्याला अडवतं. म्हणजे सोडतो काय, आपल्याला काय करेल, काय बाजारात येईल का नाही, भाजी गाडी का नाही, मंडी करेल का नाही, असं वाटायला लागतं. काहीच असं परमार्थाचा त्याच्याशी काही संबंध नाही खरं म्हणजे. तर उलट लवकर मंडी आहे परमार्थिक असेल तर जास्त वेळ नाही घालवणार, तर असं होईल उलट. म्हणजे आणखी 2 कामं त्याला सांगता येतील असं मला वाटतं. असं उलट म्हणायचंय. पण असं ते नसतं, ते सिक्युरिटीचा प्रश्न असतो, त्यामुळं त्याची काळजी वाटते. तर त्याची काळजी वाटण्यासारखं मूळ परमार्थ काहीच नाही खरं म्हणजे. पण प्रपंचाचं काम अशी निकडीचं सतत ती आणखी भाजी आणली तर तिथे टाकणार, कारण त्यामुळे ती आणण्याची निकड आहे. नसेल तर तुम्हाला वाचता वेळ लागत नाही. आपल्याला लहान मुलं, आता प्रापंचिक माणसात आपण सगळी बसलेली, ती लहान मुलं जन्माला आली म्हणजे ती खेळत असतात, ते म्हणते ते सांभाळायचं काम करावं लागतं बा पहिल्यांदा. तर हे असं काम करावं लागतं अगदीच लहान असतात त्यावेळेला. कारण त्याच्यात दुसरं हे असतं की तुम्ही 1-2 तास बघता का माझ्याकडे, नाहीतर पुढे यायचं माहिती आपल्याला, पुढे जायला नाही मिळणार, कारण स्वयंपाक कोण करणार, निकडे स्वयंपाक नाही मिळाला, बसले का जाणार दिवसभर. असं आहे. यातलं परमार्थात काय आहे ते मला सांग. यातलं परमार्थात काहीच नाही केलं तरी तुम्हाला जेवणाचा काही प्रश्न नाही, दृश्याचा प्रश्न येत नाही, कानाला आनंद आहे तो आहे, दृश्य बाहेर मिळते त्याचा आनंद आहे, सगळं बाकी सगळं तसंच राहतं. ही अडचण असल्यामुळे त्याची निकट नाही आहे. म्हणजे तो मुद्दम करावा लागतो, तो सहज घडतो, मुद्दम करावा लागतो. बरोबर. आपण विरुद्ध कार्य तर गोष्टी लक्षात येईल. इकडे आपण हे सहज घडले म्हणलं, तिकडे तो मुद्दम करावा लागतो. बरं, तो मूलतः आत्म्यावर अधिष्ठित आहे की जे चैतन्य आहे त्याच्यावर अधिष्ठित आहे, मनावर कमी आहे. तर मन इकडे हे सगळे मन इकडे गुंतायला तयार आहे, तिकडे ती गुंतायला तयार नाही, म्हणून मन नामात लागत नाही, लक्ष लागत नाही वगैरे आपण तक्रारी करतो. त्याचं कारण हे असतं की त्याला इकडे आवड इकडची आहे. भजनात मनुष्य जास्त रमेल, किंवा एक वेळ म्हणजे ह्यातल्या सुद्धा साधनात मनुष्य जास्त दृश्यामध्ये जास्त रमेल, नामात कमी रमेल. ही स्वाभाविक आहे, कारण त्याला जी दृश्याची आवड आहे ती तिकडे प्रपंचात नेहमी पुरी होत असते. थोडीशी परमार्थात पुरी झाली तर तेवढा परमार्थ करायला ते तयार होतं. जिथे निरुपाधिक नाम सुरू होतं तिथे हळूहळू मनुष्य वाढवाडी यात सुरू होतो. म्हणून नामाच्या अडचणी जास्त असतात, ध्यानाच्या त्याच्यापेक्षा, त्याच्यापुढचं त्याच्यामुळे. तर असं सगळं असतं. त्यामुळे मी थोडंसं अडचण वाटते मला. मग फळं काय मिळतात नक्की दृश्य फळ दिसत नाही. इथे आता जर समजा मी 2 तास बाळा सांभाळलं तर 2 तास मला जेवायला मिळते, हे दृश्य फळ आहे. लगेच दृश्य काय ते म्हणजे नाही मिळणार नसतं तर काय होणार हे पण माहिती आहे. तसं इथे नुकसान काय होणार हे माहितीच नाही. ते नुकसान समजा नाही आज नाम घेतलं, किंवा समजा काही वर्ष नाही नाम घेतलं, किंवा काही परमार्थ नाही केला, तर काय कुठे झाले, कोणाचं काय झालेलं नाही, सगळ्यांचं जसं चालत करतो. ते आता रेल्वेसारखंच असल्यामुळं हा ढकललं जातच मनुष्य अभाव. तसं तरी तिथं ढकलला जातो तिकडे त्या रेल्वेच्या गाडीमध्ये, तसेच सगळे जात आहेत. त्याप्रमाणे आपण जात असल्यामुळे यात इन्सिक्युरिटी पण येत नाही. म्हणजे असाच मनुष्य राहिला बिन परमार्थाचा नुसताच प्रपंचात, तर त्यामुळे अडचण काही येत नाही. आणि त्या सगळ्यांना शेवटी ह्याची काय पळमत आपला वगैरे ती गाडी आपल्या आपला विषय निघाला होता, तसं शेवटी प्रपंचात सगळ्यांचंच होतं. त्यामुळे माझं झाल्याचं काही वाटत नाही. म्हणजे असं झालं ते महाराज म्हणायचे ना की एखाद्या गावामध्ये जर 99 वेडे असतील आणि 1 शहाणा असेल तर ते त्याला वेळा ठरवतात. तसं परमार्थी माणसाचं होतं. हे कोण पण करणार, त्यापेक्षा तिथे सामील झालेलं बरं असं होतं. तर हे सिक्युरिटी ह्याच्यात इतकी सिक्युरिटी कमी वाटायला लागते की आपण परमार्थ करतो. प्रपंच सोडले नाही खरं सांगायचं, काही सोडण्याची गरज पण नाही. खऱ्या परमार्थाला प्रपंच सोडण्याची गरज नाहीये. मग असं जर आहे तर तसं खरं यात इन्सिक्युअर वाटायचं काही कारण नाही. पण थोडंसं त्या मांडीवरून जेव्हा बसलं किंवा काय समजा देवासमोर बसलं किंवा म्हणजे असं वाटतं की काय की बाकीच्यांना कसं वाटेल, काय होईल, मंडी गेलं तर काय वाटणार नाही, सिनेमाला गेलं तर काय वाटणार नाही, टीव्ही बघत असतो काय वाटणार नाही, कोणाला काय वाटेल कसं काय वाटतं का त्याच्यात कुठं. या कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये सगळेच असल्यामुळं त्यात सुरक्षितता वाटते. आणि ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये सगळे नसतात म्हणून ती इन्सिक्युरिटी वाटते. मग त्याची निकड तो फार लांब राहील. शिवाय त्याला नावं ठेवणारे लोक असतात, त्यामुळे आपण एकटे पडू, मला नावं ठेवली जातील, त्यापेक्षा ते करूच नाही, अशी अनेक कारणं याच्यामध्ये आहेत. त्याला प्रश्न यांचा मग आहे की तशी का वाटत नाही, त्यासाठी काय करावं हा महत्वाचा प्रश्न आलेला आहे डॉक्टरमध्ये. तर त्यासाठी काय करावं, तर त्यासाठी ज्याला खरंच एक कळलेलं आहे
काय होतं, प्रपंचाचा शेवट दुसरा प्रपंच निर्माण होण्यास होतो. परमार्थाचा शेवट आहे त्या प्रपंचाचा आणि शेवट आहे, दुसरा प्रपंच निर्माण होत आहे. हा जर त्याचा फरक एकदा लक्षात आलेला असेल तर विथ एंड इन व्ह्यू असं आपण म्हणतो ना, त्याचा शेवट काय आहे ते मला माहिती आहे, त्यामुळे मी आता परमार्थ करणार आहे असं यांचं झालंय असं मी समजतो. म्हणून त्यासाठी काय करावं असा त्यांचा प्रश्न आहे, अशी निकड वाटावी. तर हे मनाचं साधन आहे, त्यामुळे आपल्याला मनाकडे लक्ष द्यावं लागेल. आपल्याला खरोखरच तो व्हावा, त्याची जी खरी फळं आहे ती आपल्यासमोर सारखी आणायला लागते. यासाठीच सत्संग असतो, यासाठीच ग्रंथांचं वाचन असतं. आपण जरी भागवत जरी वाचन घेतला तरी सुद्धा आपल्याला परमार्थाचे वेगळं महत्त्व सांगावं लागणार नाही. परमार्थ स्तवन आहे, गुरुस्तवन आहे, कुठल्याही समासामध्ये आपल्या लक्षात येईल की हे कशासाठी आहे. ऐसे करावे साधन जन्म होईल, धन्य आहेत म्हणून त्यांचे फोटो लावतो. आपला काय कोण यातले आईवडील म्हणून फोटो लावलेत का मला सांगा, त्याच्या पलीकडचे आहेत म्हणून फोटो लावले, म्हणून आपल्याला प्रेरणा असते देतात. आपल्या घरात त्याचे आई वडील फोटो लावले की नाही याची चिंता आहे. आजी आजोबांचे ते काढायला लागतात, त्याच्या मागे गेलं तर पंचायतचे केव्हाच काढलेले असतील, अशी परिस्थिती आहे की नाही. म्हणजे याच्यात काहीतरी धन्यतेचा संबंध आहे, तो आपला यावा असं जर वाटत असेल तर आपल्यालाच गडबडीने हे करावं लागेल. त्यासाठी प्रार्थना करता येईल, त्यासाठी गुरुचं बळ मिळेल, प्रार्थनेने गुरुचं बळ मिळेल, त्यासाठी वाचनाने काम होईल, त्यासाठी आपल्या आचरणाच्या शुद्धीनं काम होईल. कर्तव्य करत राहून जर मोकळं व्हायचा अभ्यास केला तरी परमार्थाची तळमळ निर्माण होते. कर्तव्य करून त्यात कर्तव्य म्हणताच येत नाही त्याला, पण कर्म करून त्यात अडकायची सवय लागली की प्रपंच निर्माण होतो. तर कर्तव्य करून मोकळं व्हायची सवय झाली तर ते होऊ शकेल. तर हे सगळं आठवावं आणि याच्यासाठी दुसऱ्या काही निगेटिव्ह म्हणजे हे सगळे पॉझिटिव्ह सगळ्या सकारात्मक बाजू सांगितल्या. म्हणजे काय आता आपण तळमळ प्रार्थना वगैरे घेतो तसं गुरुबळ वाचन शोधाचरण कर्तव्य, तशी काही नकारात्मक साधनं सुद्धा आहे की माणसाला गर्भवासाच्या यातना ह्या अनेक संतांनी आठवायला सांगितलेल्या आहेत. ते यातना आहेत अक्षरशः. खरोखर ज्याला त्याची कल्पना डोळ्यासमोर करू शकतो त्याला ते कळेल की ह्याला मला समोर जाऊन मी आलो आहे, त्याची किंमत किती मोजली गेली आहे तेव्हा आपण हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर ऐसे करावे साधनाची महत्त्व कळू शकतो. तिथं शेवटी आपण घेतला तो योगाला तिथेच आहे. तर ते बघावं. दुसरं निगेटिव्ह काय बघावं की किती दुटप्पीपणाचा आणि देखाव्याचा प्रपंच हे ओळखावं. अक्षरशः दुटप्पीपणाचा आहे, वेगळीपणाचा आहे, नाटकाचा आहे, आपल्याला कळेल. खरोखर वेगळी प्रपंच आहे. प्रपंचाचं जर खरं स्वरूप कळलं तर मनुष्य 5 मिनिटं वगैरे पण परमार्थ केल्याचं राहायचं दिवसात एवढं नक्की त्याची निकड वाटेल की अरे ही खरी गोष्ट आहे, हे आपण जे पाहतो हे सगळं वेगळी आहे, नाटकी आहे. तर हे जर लक्षात आलं तर त्याचा मनातून उभं येतो तेव्हा परमार्थाची निकड वाटते. प्रपंचाचं जेव्हा मनातून उभं येतं, जेव्हा प्रपंचाचं खरं स्वरूप कळतं तेव्हा परमार्थाची निकड वाटते. ते खरं स्वरूप कळत नाही तोपर्यंत निकड नाही, खरं स्वरूप कळत निकड लागेल. अगदी लांब जात नाही. एक छोटं साधं उदाहरण सांगतो. खूप दिवसात आपल्याकडे एखादा मनुष्य कोणी पाहुणे आले नाही, समजा गाठ पडली वाटेल कुठतरी काय करत की किती दिवसात तुम्ही आमच्याकडे आला नाही असं आपण खूप अगदी अगत्याने वगैरे म्हणतो. हातून मनातून वाटत असं आले नाही ते काय येऊन उगाच काळजोळ घालायला आमचा त्यांचा उपयोग काही वगैरे वगैरे सगळं आपल्या डोक्यात असतं त्यावेळेला. पण म्हणताना काय म्हणतो आपण, इतकं जर आपल्याला हे सगळं असं दुटप्पी सगळं राहावं लागत असेल प्रपंचामध्ये, प्रपंचाची पद्धतच नसेल, तसंच राहावं लागणार. मग खरं आहे कुठे असा शोध सुरू झाला की परमार्थाचा शोध सुरू झाला. तर हे सगळं जे त्यातलं आहे स्वरूप कळावं म्हणजे मग निकडलं आहे. आता काही व्यावहारिक असं गोष्टी त्या बरोबर आहेत. आपल्याकडे काम करणारे कामगार किंवा नोकऱ्यांच्या प्रती आपलं कर्तव्य काय आहे. उदाहरणार्थ वाढली किंवा ड्रायव्हर दिवणवाणी करणारे वगैरे एक प्रश्न विचारलेले आहे. हे काय आपण सर्व प्रकारचे प्रश्न मुद्दाम वाटतो. प्रश्नोत्तर सत्राचं मला का एका परिणाम बरं वाटतं. खरं मला निरूपणापेक्षा प्रवचनापेक्षा संवादात जास्त काहीतरी निर्माण होतं असं वाटतं. कारण त्याच्या पातळीपर्यंत जाऊन ते पोचता येतं. त्यातला छोटासा भाग आहे. कारण एरवी काय आपल्याला सांगायचं ते त्यांना ऐकावं लागतं असं होतं. त्यांना काय ऐकायचं ते त्यांना ऐकायला मिळत शिकायचं असं होतं. म्हणून थोडंसं मला वाटतं. तर आपल्याकडे काम करणाऱ्या कामगार नोकऱ्यांच्या प्रती आपलं कर्तव्य काय आहे. तर आता पहिलीच गोष्ट ही की इथं कोणी तसं कामगार असं समजा, कोणी माळवर आहे कोणी ड्रायव्हर आहे, आपल्याकडे सर्व प्रकारची माणसं आपण एकत्र उपासनेला बसलो तिथे भेटणार नाही. तसं कोणी असलं तर त्यांना हा अर्थ त्यांची क्षमा मागून मी सांगतो. कारण हा प्रश्नाचा खुलासा करताना त्यांची क्षमा मागायला गेली पहिल्यांदा. कारण असं कोणी कोणाला समजायचं काही कारण नाही मुळामध्ये. तर तसं नाही आहे, फक्त हा खुलाशासाठी आहे. आता त्यात सुद्धा असं मला म्हणायचं आहे की याचं उत्तर हे
एकत्रितच समजून घ्यायचं होतं आहे. कारण काळ, माणसाची वृत्ती आणि मूळ घेतली अडचण हे जर लक्षात घेतलं तर दोघांचं एकमेकांशी कर्तव्य काय असा खरा वाटत. आता काळाने निर्माण झाले आहे की दोघांचं एकमेकांची कर्तव्य काय, आपलं नोकरांची कर्तव्य काय, असं हा तर प्रश्न आहेच आहे. हे बरोबर आहे. घरोघरी आपापल्या कामाला कुठल्या ना कुठल्या धोरणाला असेल, भांडणाला असेल, कशात तरी असेल, तर असेल कुठल्या ना कुठल्या प्रकारे असेल, माळे काम करणारे लोक असतील, ड्रायव्हर असतील, कुठले तरी असतील, तर कर्तव्य काय असावं. तर मी जे सांगतोय ते दोघांनी लागू आहे असं लक्षात ठेवून आपण ऐकू. तर त्याचे पहिले भाग आहे की दोघांनाही गरज नाही लक्षात ठेवा. दोघांनी असं मला वाटतं एकट्याच गरज आहे म्हणून तो आलाय असं समजायचं काही कारण नाही. तशी मला गरज आहे तसं त्याला पण आहे. त्यांनी पण लक्षात ठेवा की मला गरज आहे. दोघांनाही लक्षात ठेवण्यासाठी गोष्टी सांग. गरज एकमेकांना हे लक्षात ठेवा. आपल्या बाजूने काय करावं तर तुच्छता दाखवू नये. त्यामध्ये तुच्छता असू नये, कधी ती दाखवू नये, मनामध्ये येऊ नये. त्यांनी पण त्याच्याबरोबर बरोबरीची किंवा सत्तेची अपेक्षा करू नये. दोघांची बाजू सांगतो. तर कुणी असू शकतं कुठे, तर यातली बरोबरीची अपेक्षा पण करू नये. तुच्छता जशी यांनी दाखवू नये मालकाने, तशी नोकरांनी पण सत्तेची किंवा बरोबरीची अपेक्षा करू नये. कारण नोकर म्हणूनच गेलेले आहोत, तो मालक म्हणूनच आहे ना. मग जसा संबंध आहे तसं राहणं हे खरं परमार्थाचंच आहे. मग तसे संबंध आपल्याला असावा. तर आपण म्हणजे आपल्या आणि त्यांच्या दोन्ही बाबतीत सांगतो की त्यांनी काम चुकारपणा करू नये, आपण त्यांना तो करू देऊ नये. दोन्ही गोष्टी त्यांनी काम चुकारपणा करू नये, आपण तो करू पण देऊ नये. दोघांनी लागू असलेल्या गोष्टी ह्याच्यात कसं कर्तव्य आपलं आहे हे ओळखून घ्यायचं. म्हणून आता आपल्या जर ठरवतानाच तसं ठरलेलं नसेल, आपली परिस्थिती चांगली असेल, तर कोणाची खाडेवेळे घेऊ नये. आपलं मला वाटतं आम्ही काय करायचं तुम्ही गेलं, पण ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तुमचं ठरलं असेल तर करा. कारण तसं पण असतं काही वेळेला आधीच पगार जास्त असेल तर मग काय पर्यंत तो म्हणणारच आणि स्वाभाविक काय ते. तर ते ठरवतानाच तसं ठरलेलं आहे. जर टर्म्स तशा असतील, जर तुमचे ठरवतानाच तसं ठरलं असेल तर मात्र काय नसतील तर मात्र तसं करू नये. कारण ते किती मिळतं मुळामध्ये आणि त्यातलं किती वजा होतं त्यांनी करू नये. दुसऱ्या बाजूने हे पण आहे, त्यांनी गाडी करू नये, हे पण तितकंच आहे. तसं आपण पण धरू नये एखादा प्रसंग वाढला तर हे पण खरं आहे. आणि उलटेवी काम आपलं जे ठरलं आहे त्यापेक्षा अपेक्षेपेक्षा उत्तम काम झालं असेल, आपली परिस्थिती चांगली असेल तर काळीवर जाता पूर्ण पगार द्यायला काही आहे. आपल्याला परमार्थच करायचं आहे ना, कुठेतरी जाऊन दानधर्म करणार, त्याच्यापेक्षा जो काम करतो त्यालाच द्या 5 रुपये 10 रुपये काय असलं तर 20 रुपये दिवसाची काय असतील ते खाडी आपण टाळू. ते 20 रुपये दिल्याने आपलं फार मोठं जर बिघडत नसेल तर त्याला सवय जर लागत नसेल तशी चुकीची तर अवश्य असं करायला हरकत नाही. वेगळ्या दानधर्मापेक्षा हा अधिक धर्म सोपा सहज आहे, तर असं करायला हरकत नाही. नंतर त्यांच्या अडीअडचणी, नोकरांच्या बाबतीतल्या त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्यावरचे प्रसंग हे लक्षात घ्या. आपण आपल्या मित्रांची घेतो, नातेवाईकांची घेतो, तसंच त्यातला तो एक भाग आहे असं लक्षात घेऊन त्यांचे प्रसंग किंवा अडीअडचणी लक्षात घ्या. आता याची दुसरी बाजू त्यांच्याकडे पण आहे की त्यांनी कशासारखं लक्षात घ्यावं अशी त्यांनी अपेक्षा बाळगली. त्यांनी नोकरी करायची, नोकरी करायची म्हणजे त्यांनी पण अपेक्षा बाळगली नाही की माझ्या अडचणी लक्षात घेऊ, माझ्या अडचणी आहे तुला आठवड्यात 4 अडचणी घ्या, असं होऊ नये. याची दुसरी कारण हा प्रश्नच असा आहे की जो बॅलन्स मी संतुलनानेच उत्तर दिलं जाऊ शकतं. तर तशा तऱ्हेची अपेक्षा त्यांनी बाळगू नये, आपण मात्र अडीअडचणी लक्षात घेऊन राहावं. किंवा त्यांचा गैरफायदा घेऊ नये, आपण मात्र अडीअडचणीचे प्रसंग लक्षात घेऊन किंवा काय जे आहे त्याचा आपल्याला करता येण्यासारखं असेल ते करावं. अन्न, पैसा, जागा किंवा वेळेला यथाशक्ती आपल्याकडून जे शक्य असेल ते असावं, त्यांनी अपेक्षा ठेवू नये. आता एक शेवटचं फक्त या मुद्द्या संपवताना एक सांग की आपण सगळेच कुठेतरी कोणाचं तरी नोकर आहोत हे सगळे लक्षात ठेवा. हा मला कसं म्हणजे काय झालं, कुठेतरी ऑफिसमध्ये काम करतो, काहीतरी व्यवसाय समजा काय आपलं आहे, अमुक आहे, काय आहे, काय कुठं आणखी काय सरकारी ऑफिस आहे, एवढंच ना. आपण नोकरच ना शेवटी. हे जे नोकरांप्रती कर्तव्य आहे हे मुद्दम दोन्ही बाजूचं उत्तर एवढ्यासाठी आपणही कोणाच्या तिथे नोकर आहोत ते लक्षात ठेवावं. व्यवसाय असेल, ग्राहक असेल तर तिथे तसाच संबंध असतो. नोकरी असेल, बॉस असेल, संस्था असेल तर तिथे तसाच संबंध असतो. अगदी प्रतिनिधी शब्द वापरणं ह्याच्याप्रमाणे बरोबर आहे, पण लोकप्रतिनिधी झालेले लोकसेवकच आहेत खरं म्हणजे म्हणाले. त्यामुळे तेवढंच लक्षात ठेवायला हरकत नाही. तर त्यामुळं स्वतःला कोणीच वेगळं बनण्याची काही फारशी आवश्यकता आहे. संबंध आयडियल काय आहे ते एकदा लक्षात घेतल्यानंतर जे माझे त्यांच्याशी तेच माझे तिकडे नोकर म्हणून असतात असं लक्षात ठेवा. म्हणजे मग काय काम होते अधिक व्यवस्थित लक्षात येईल.
आता कर्ममुक्ती आणि कृपामुक्ती हे भागवतामध्ये मुक्तीचे दोन मार्ग सांगितले आहेत. त्याचा अर्थ स्पष्ट करा की कशी कुणाला मिळते इत्यादी. प्रारब्धाने मिळते ती कर्ममुक्ती आणि भगवंताच्या कृपेने मिळते ती कृपामुक्ती. हे बरोबर आहे काय? उत्तर दिलेलंच आहे. प्रारब्धाने मिळते ती कर्ममुक्ती आणि भगवंताच्या कृपेने काय? कर्ममुक्ती आणि कृपामुक्ती असे दोन शब्द मूळ वापरले. बरोबर. भागवतावर जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे हा प्रश्न करणं उचित आहे. त्याचा जेवढा संबंध माझा त्याच्याशी सांगतो की ह्याच्यात भगवंताच्या कृपेने मिळते ती कृपामुक्ती हे उत्तर आपणच लिहिलेलं आहे ते बरोबर आहे. प्रश्न आहे प्रारब्धाने मिळते ती कर्ममुक्ती का? नुसत्या प्रारब्धाने कर्ममुक्ती मिळत नाही. विहित कर्माने कर्ममुक्ती मिळते. कर्मयोग्य करण्याने कर्ममुक्ती मिळते. प्रारब्धाने वाटायला आलं तर मनुष्य त्रागा करू शकतो, दुसऱ्याला दोष देऊ शकतो, आनंदाने सोसू शकतो, माझ्याच कर्मांचे परिणाम समजू शकतो. किती प्रकारे मी सोसता येतो प्रारब्ध? इतक्या सगळ्या प्रकाराने सोसता येतं. यातला जो आदर्श प्रकार आहे सोसण्याचा त्यांनी सोसून मुक्ती मिळते. ती नुसती प्रारब्ध सोसून मिळणार नाही. मी जर ते करताना जर दुसऱ्या कोणाला तरी त्याचा जबाबदार ठरवला असेल तर मी पुन्हा दुसऱ्या कर्मात अडकलेलो आहे असं ठरवा. नुसत्या प्रारब्ध भोगून मी कर्ममुक्ती मिळणार. प्रारब्ध योग्य तऱ्हेनं भोगून मिळेल, प्रारब्धाने मिळेल म्हणजे कर्माने मिळेल. पण कर्म कशी योग्य असतील तर प्रारब्धाने मिळते ती कर्ममुक्ती असेल. प्रारब्ध म्हणजे भोगायचे नाही की कर्मांचे परिणाम. तर ते जे परिणाम आहेत ते भोगताना मिळते बरोबर आहे. पण तरी सुद्धा ती योग्य तऱ्हेनं भोगली तर मिळते. नाही तर भोगताना दुसऱ्याला नाव ठेवली त्याला त्रास मानला तर पुन्हा नवीन कर्माची सुरुवात झालेली आहे म्हणजे परत निर्माण होणार आहे सगळं प्रारब्ध. तर असं होऊ नये म्हणून ती योग्य तऱ्हेने केलं होईल. दुसरा प्रश्न आहे की विधी लिखित आणि प्रारब्ध यात काय फरक आहे? संचित कर्म ही या जन्मातली असतात की मागच्या जन्मातली असतात? कर्माच्या सिद्धांताचे मासिक असेल किंवा त्याविषयी परिचित आहेत माणसं त्यांना काही सांगायची आवश्यकता नाही. या संदर्भात एवढं आहे थोडं सांगतो की मुळात विधी म्हणजे शास्त्राज्ञान. लिखित शब्दात की शास्त्रात विधी लिखित. आपल्याकडे काय झाले विधी लिखित म्हणजे प्रारब्ध असा एक आपण घेतलाय. त्याचा खूप संदर्भाने अर्थ बदलतात. तसं नाही की विधी म्हणजे ब्रह्मा त्यांनी लिहून ठेवले विधी लिहिता त्याच्यात तो ब्रह्मा आहे तर त्यांनी लिहून ठेवले त्यात ते बदल होणार नाही. तो उगाच काही लिहून ठेवत नाही कोणाचं. आपण काहीतरी करतो म्हणून त्याला काहीतरी लिहावं लागतं. न्यायाधीश निकाल केव्हा देतो? मनात सकाळी उठला एखाद्याचा निकाल लिहून टाकला असं काय असतं बरोबर. केवढा खटला झाला केवढी कर्म त्याच्या मागे उभी असतात ते सगळं झाल्यानंतर तो निकाल देतो. मग तसं तो निकाल देतो ते लिखित आहे. तर ते चुकत नाही माणसाला. त्या अर्थाने प्रारब्ध आणि त्याच्यात फरक नाही. ते जे लिहिलेलं आहे ते लक्षात एवढंच ठेवावं की त्यांनी फक्त लिखायचं काम केलेलं आहे. खटला मी उभा केली हा फरक आहे. त्यांनी उठून मला लिहायला सुरुवात केली आणि ते मला बघावं लागते असं समजू नये. मी जे केलेलं आहे त्याचा जो त्यांनी निकाल दिलेला आहे लिखित तो मला हाताळतोय असं लक्षात ठेवा. म्हणजे जर त्या चुकीच्या काही गोष्टी वाटायला आल्या अशी तक्रार आली म्हणजे प्रारब्धाचा प्रश्न होतो. एकच दिवस विष मिळाला म्हणजे प्रारब्धाने मिळालं वाटत नाही. चांगलं झालं म्हणजे प्रारब्धाने मिळालं असं वाटत नाही. ते मी केलं असतं आणि केव्हापासून माझे प्लॅनिंग आहे वगैरे तर तसं असतं. तसं नाही आहे. ते सुद्धा तसंच काही वेळेला येतं. तर तसं ते हे जे वाटायला आले तो फक्त लिहायचं काम करतोय. तो फक्त न्याय द्यायचं काम करतोय. न्यायाधीश त्यातला तो काय जे कर्म असेल पुन्हा सुद्धा मी म्हणत नाही काय जे कर्म असेल ते कर्म करणारा नाही. न्यायाधीश फक्त त्याचा निकाल देणार आहे आणि ते पुढे इम्प्लिमेंटेशनचं काम आपल्या सिस्टीममध्ये दुसऱ्याकडे आहे. इथे ते एकच भगवंत सगळं काम करतोय. तर एवढं लक्षात ठेवलं तर हे स्पष्ट होऊ शकेल. नंतर संचित कर्म ही या जन्मात संचित कर्म म्हणजे मुळात काय हा प्रश्न समजून घेतला बघा. संचित म्हणजे साक्षी आपल्याला माहिती साक्षी कर्म तर काही साठणार नाही. कर्मांचे परिणाम साठतात. आपण केलेल्या कर्मांचे परिणाम साठतात. एखाद्याला मी जबाबदारीपणे काहीतरी बोललो माझं बोलून झालं मी मोकळा झालो कामाला दुसऱ्या तो नाही मोकळा झाला. तो कसा मोकळा ते राहील हा एकमेकांच्यातला संबंध झाला. आता मी जे करून ठेवलेलं आहे ते जर चुकीचंच आहे बोललेलो तर ते चुकीचे बोललेल्याचे परिणाम भोगायचे शिल्लक आहे. मी माझ्या मार्गाने निघून गेलो पण चुकीचं बोलल्याचे परिणाम तसंच चुकीच्या कृती असं राहतात म्हणजे मोठ्या झाले. तर चुकीच्या कृतींचे परिणाम जे शिल्लक राहतात ते सगळे एकदम काही असे मागे एखादा आपला विषय झाला असे काही परिणाम लगेचच्या लगेच होत नाही. आपल्याला सकाळी बोललेले परिणाम संध्याकाळी अनुभवाला येतात. आपल्याला माहिती सगळे काही ताबडतोब येतात का? नाही. पानावर बसलेला सुद्धा पदार्थ एखादा चांगला झाला नाही किंवा चांगला झाला काहीतरी तुम्ही जर गडबडीत म्हणाला असला तर त्याचा परिणाम संध्याकाळच्या पदार्थावर झालेला असतो. प्रत्येक
करायला काहीतरी वेळ द्या थोडंसा, त्यातून हे प्रारंभ चिंतित निर्माण होतं, दुसरं काही नाही, चाटतात आणि मग हे प्रॉब्लेम निर्माण होतात, दुसरं काय. तर तशा तऱ्हेनं ही जी कर्म आहेत त्याच्यामध्ये जे अंतर आहे, कर्म आणि त्याचा परिणाम, याचं जे अंतर आहे त्या अंतरामुळे संचित निर्माण होतं. ते कर्म जर लगेच भोगता असताना तर मी तर विचार केला असं की रोजच्या रोज सगळी कर्म बघून मोकळं व्हावं संध्याकाळमध्ये, म्हणजे उद्या शिल्लक नको. किती सोपा मार्ग आहे, पण इमिडिएसी नाही ना तशी कर्मामध्ये, अशी इमिडिएसी नाही आहे. साधं पाणी प्यायलं तर 2 तास थांबायला लागतं माणसाला, अन्न खाल्लं तर 8 तास थांबावं लागतं, त्याच्यापेक्षा काही भयानक अन्न खाल्लं असेल तर 3 दिवस थांबावं लागेल, बघ नाही. हे सगळे परिणाम आहेत त्याचे. मग आता तेवढी इमिडिएसी त्याला नाहीये. जितकी अग्नीला आहे, स्पर्श केल्यावर इमिडिएसी आहे, लगेच बघून मोकळे व्हा की लगेच चटका असतो. तर तसं ह्याच्यात कर्माचा परिणाम लगेच देण्याची सर्व कर्म आमची एकच पद्धत नाही, त्याच्यामध्ये अंतर आहे ना. त्यामुळे आजच्या कर्माचे परिणाम उद्या खायचे, परवा खायचे, तेरवा, मग ते असे साठत राहतात आणि भोगून संपत नाही. भोगून संपत नाही त्याचं कारण असं की नवीन कर्म करून त्या जी भर टाकतो ती मला थांबवता येत नाही, ती अडचण. तर ती भोगणं म्हणजे एका बाजूने ते भोगून संपवतोय आणि दुसऱ्या बाजूने परत नवीन कर्माची भर टाकतोय. असं जर होत राहिलं तर हे कोणतं कधीच सुटायचं नाही. आपल्या गीतेमध्ये याच्यावर सगळा वेळ गेलेला आहे, निम्मा वेळ याच्यावर गेलेला आहे की हे तो सुटावं कसं, हा प्रश्न आहे. तर हा सुटावं कसं याच्यासाठीच हे सिद्धांत सांगितलेले, स्पष्ट केलेले आहे की एक साक्षी जी दिशा आहे आज जन्माला येताना ती तर काही पुसता येणार नाही, तर ती आहे तशीच राहील, ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. त्याचे जे जे परिणाम म्हणून जी माणसं वाटायला येतील, जे प्रसंग वाटायला येतील, जी दिशा अपयश येईल, जो पैसा येईल, जो येणार नाही, जे काय होणार आहे ते सगळं माझ्या वाटायला येईलच, ते मला तर सहन करावं लागेल. पण आज मला जे कर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून जी मी कर्म निर्माण करणार त्यामध्ये पुन्हा संचितात काही दाखल होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. ती काळजी केली तर हे मोकळं होता आणि शक्य नाही, तर हे सुटणार नाही संचित. या जन्मातलं सुद्धा संचितात दाखल होऊ शकतं, कारण लगेच जर भोगण्याचं नसेल तर त्या पेटीत जाऊन पडलेला आहे, जेव्हा वेळ तेव्हा मिळेल तुम्हाला, असं आहे. ज्या वेळेला त्याची वेळ येईल, आता त्या माणसाचा संमतच तुमचा समजा वर्षाने आला आणि त्याच्या बरोबर लक्षात असलं तर ते वर्षाने काढणार, मग आता ते पेटीत पडलेलं आहे, संचितच झालं ते आपल्या दृष्टीनं. तर तसं हे संचित होत जातं. मग ते जर चुकलं असेल तर समजा क्षमा मागितली आणि मोकळा झाला तर कदाचित मोकळा होईल तिथेच, ही शक्यता आहे. म्हणजे त्याचा परिहार करण्याचे मार्ग दिलेले आहेत, गीता सगळी त्याच्यावर आहे. तर आपण तिच्यात जरी घेतलं तरी चालेल, कुठूनही घ्यावं, पण ते नाहीच कसं विधी करावं. म्हणून संध्याकाळी आपण जी प्रार्थना रात्रीच्या सगळ्या ठेवल्या, सगळे जे आपण मानसपूजा करतो आहोत त्या सगळ्या ह्या कर्मातले दोष दूर व्हावेत म्हणूनच करतो. मुळात कर्मात दोष निर्माण होऊ नयेत म्हणूनच उजाडल्यावर प्रार्थना करतो, म्हणजे हे थांबवते. नाहीतर संचित या जन्मात सुद्धा आहेच, त्यात आणखी भर आहे, परत बघून कमी होणार आणि चुकीच्या कर्माने परत वाढला. हे असं आमचं ताप कधीच निघायचं नाही अशा पद्धतीने. तर तशी अवस्था ह्या संचिताची आहे. त्यामुळे ती याही जन्मातली असतात. तर आपण जर जबाबदार नसू, सावध नसू, योग्य कर्म करत नसू तर या कर्मात सुद्धा, या जन्मात सुद्धा त्याच्यात भर पडत राहते आणि कर्माच्या परिणामाप्रमाणे ती आपल्याला बघायला मिळते. 1 वर्षांनी, 6 महिन्यांनी, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी जसं होईल तसं त्या पद्धतीने होईल. त्यामुळं आपण कर्माबद्दल सावध असावं, कारण तेच आपण दिवसभर करतो, त्याच्यावर जीवन चाललंय, त्याच्यावर आपलं परमार्थ सुद्धा त्याच्यावरच होणार आहे, भगवंताचं भेटही त्याच कर्माने होणार आहे. म्हणून त्याच्याबद्दल सावध असणं हे सगळं आहे. मागे ठेवतो. हे अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर सांगतो, मुलांनी परदेशी नोकरी स्वीकारावी काय. अशा वेळी आई वडिलांची भूमिका काय असावी आणि अशा वेळी मुलांची कर्तव्य काय, बरेच प्रश्न ह्याच्यामध्ये आहे असं म्हटलं जातं. पण थोडक्यात सांगतो की आता काय झालेले, जग फार जवळ आले म्हणतात ना, त्यामुळे देश आणि परदेश आता कशाला आपण काय म्हणायचं अशी एक बाजू आहे. त्यात फरक काही फारसा आहे. परिस्थितीमुळे आता काही कबरी आहे याचा निर्माण नाही, इथं नाहीच आहे तर जावं लागेल, तर परदेशातही जावं लागेल. त्यामुळे फार मोठं एकदम याबद्दल काही वाटून घ्यायचं कारण आहे असं मला वाटत नाही की असं होतं. आमच्यात घडलेलं उदाहरण म्हणून सांगतो की मुंबईतले गृहस्थ माझे मित्र मला भेटले, तेव्हा त्यांनी सांगितले की मला अलीकडे मुलाची काळजी वाटते, मोठा धंद्यात भाग घेतो आहे आणि तो ते खाद्यपदार्थ असतात ते आता दुबईला पाठवणार आहे आणि तिथे त्याचं मोठं गिराईक भारतीय पदार्थांचं तिथे आहे, यांचं इथे पदार्थांचं काही काय, तर तो तिकडे पाठवणार आणि हे सगळं कसं विकणार आणि ते मॅनेज कसं होणार आणि हा तिकडे जाणार केव्हा, ते होईल कसं, याची मला मोठी चिंता आहे.
तर म्हटलं क्षणभर असा विचार करा म्हटलं की तुम्ही ज्या वेळेला म्हणजे तुम्ही व्यवसाय तुम्ही होता, त्याच्या आधी वडील बाकी इथे आले या व्यवसायामध्ये, तर ते आले त्यावेळी ते कोकणात होते. तिथून ते ह्याच्यात आले, मुंबईला आले. तर त्यावेळेला मुंबईत येताना ते असेच काही तिकडचे काही खाद्यपदार्थ ह्याच्यातले जे खास कोकणातले म्हणून प्रसिद्ध आहे ते घेऊन इथे आले आणि इथे त्यांनी तो धंदा केला, व्यवस्थित चालला. त्याच्यावर तुमचं चाललं पुढे, तुम्ही काही ठरवून एवढी नाही घेतली, पण पुन्हा एकदा तुमच्या वडिलांसारखाच तो आता दुबईला निघाला. कोकणातून त्यावेळेला मुंबई जेवढी होती तेवढी आज मुंबईतून दुबई यायचं लक्षात ठेवायला लागत नाही. असं स्वरूप आहे याचं, या प्रश्नाचं मूळ स्वरूपच एवढं आहे. त्यामुळे असं काही फार वाटून घ्यायचं असं काही नाही. फक्त एकच आहे की जोपर्यंत आपली म्हणजे जोपर्यंत अपरिहार्यता नाही तोपर्यंत परदेशात जाऊ नये. स्वदेशात जेव्हा शक्यच नाही तेव्हा अपरिहार्य आहे का तर जावं. चैन भूल अशा कारणांसाठी जाऊ नये. कारण अनेक लोकांची मूळ आकांक्षण वेगळी. हा प्रदेशात त्यांनी नोकरी स्वीकारावी की नाही याच्या मुळामध्ये प्रश्न मुळात पैशाचा आहे खरा सगळा आणि संधीचा आहे तो पण आहे. तर त्यातल्या दोन प्रश्नावर याचं उत्तर ठरेल. तर ते चैन किंवा भूल किंवा जास्त पैसा याच्यासाठीच केवळ जावं असं नाही. संस्कृतीचा विसर पाडून तिकडे जावं असं नाही. तटस्थपणे तो फरक ओळखावा की माझी ती गरज आहे की माझी ती चैन आहे हे ओळखावं. की मला इथे काय 40,000 मिळतात ते तिथे 80 मिळतात त्यांच्या भाषेमध्ये म्हणून मी जातोय, तर तिथे 80चा खर्च पण असतो. तर अशासाठी मी जातोय का, तर मला का त्याच्यात आणखी जास्त काही मिळणार चैन होणार म्हणून मी जातोय. तर गरजा आणि चैनीतला फरक जर ओळखला तर ह्याच्यातलं काही काम कमी होऊ शकेल म्हणजे स्वीकारणाऱ्यांच्या दृष्टीनं. आणि आई वडिलांनी सुद्धा त्यांची भूमिका आहेच पुढे. नंतर दुसऱ्या देशांना आपला देश गरीब ठेवून श्रीमंत करू नये एवढं लक्षात ठेवा. तेवढा तरी स्वाभिमान असावा. यात सगळ्या दुसऱ्या देशांना श्रीमंत करायचं कारण नाही, आपला देश श्रीमंत व्हायला पाहिजे असं काही करता आलं तर बघावं. आपला देश बाजारपेठ झालेली आहे सध्या, आपल्याला माहिती आहे. आपल्या देशाची बाजारपेठ केलेली आहे. 300-400 वर्षापूर्वी हेच आपण सहन केलं होतं. फक्त ते प्रत्यक्ष येऊन केलं, आता तिथून करणार. आपल्या देशावर इथे येऊन राज्य घेतात आले, आता तिथून राज्य चालली आहेत. एवढं आपण ओळखू शकण्या एवढे आपण नक्की तज्ञ आहोत, तेवढं आपण नक्की रोजचं वाचत असाल. तर त्यामध्ये ह्याचा उलगडा होतोय की आपल्यावर राज्य आता तिथून होतं अशी अवस्था होते. तर हे कसं होतं म्हणजे हे नाटकच झालं नाही का दुसऱ्या अर्थाने. तर हे सगळं निदान आपल्याला ह्या कुठे येत नाही ना, आपल्या दृष्टीनं या दृष्टीनं आपण याच्याकडे बघावं. तर गरजा किंवा संधी ह्या ढालीसारख्या वापरून खरंच असतील तर अवश्य नसेल तर गरज नाही. आता मुलांच्या कर्तव्याला आता यात आई वडिलांची भूमिका आणि असं आहे. आई वडिलांची भूमिका आहे काय, आत्ता जे सगळं सांगितलं ते सगळं समजून घ्या. जे मुंबई कोकण मुंबई सांगितलं तेच मुंबई दुबई आज आहे असं लक्षात ठेवायचं आहे. जे आपल्याला फार अस्वस्थ येणार नाही. त्यावेळच्या कोकणातल्या आई वडिलांना तो मुलगा मुंबईला जाताना जे वाटत असेल तेच आपल्याला आज हा तिकडे जाताना वाटतंय असं लक्षात ठेवतेच चालेल. म्हणजे फार ते वाटणार नाही आपल्याला त्या बाउंड्रीज वगैरे ज्या वाटतात त्यामुळे हे सगळं असं होतंय एवढं लक्षात ठेवते चालेल. मग संपर्क अपेक्षा या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या, तर त्यातल्या त्या जेवढ्या पुऱ्या होतील तेवढ्या त्या पुऱ्या कराव्यात. उरलेलं आपलं प्रारब्ध सांभाळा जी परिस्थिती आहे. कारण आपली काहीतरी बरोबर असलंच पाहिजे, मागच्या कर्माला आपली काहीतरी असणार आहे. ते त्यातलं तो भाग आहे असं त्याच्या पलीकडे जायला लागलं तर त्याच्या आधीच्या असेल टप्प्यात तर ते आपण काम त्याचं करू शकतो, मागे येऊ शकतो, ते बदलू शकतो. मुलांच्या बाबतीतलं संवादाच्या दृष्टीने सांगतो मुलांची कर्तव्य काय, तर मुलांच्या कर्तव्याला कितीतरी पर्याय आहे. आधी हे जे सगळं सांगितलं हे त्यांचं स्वतःपासून म्हणजे खरं सांगायचं स्वतःचीच कर्तव्य म्हणजे स्वतःच्या सुखाची कर्तव्य एवढं एकच व्याख्या राहिली आहे. बाकीची कर्तव्य विसरलीच आहे. ती गीताप्रणीत हे ते आत्मसमाधान परमेश्वरा शोधून ते सगळं स्वतःविषयी आहे ते सगळं विसरूनच गेलेले आहे. ते कोण बोलत नाही तिकडे अशी अवस्था झाली. तसं होऊ नये इथपासून त्यांच्या कर्तव्याची सुरुवात आहे खरं सांगायचं तर कर्तव्यांचे उत्तम पर्याय आपल्याकडे आहेत. खरं ते आधी वापरलेत का वेदर एक्झॉस्टेड ऑफ द ऑप्शन्स असं पहा आपल्याला आणि मग मुलांनी या बाबतीतलं आपलं काय असेल ते काय हवं. आता तिथे जावंच लागलं याचे दोन अर्थ होऊ शकतात. एक जावंच लागलं तर काय करावं आणि जायचं जर ऑप्शन असेल तर काय करावं हा प्रश्न आहे. जायचं ऑप्शन असेल तर मग सांगितलं ते सगळे विचार करायचे. गेलाच असला तर मग संपर्क ठेवणं आपले काय पर्यायी जबाबदारी आपल्याला कशा पद्धतीनं पार पाडता येईल ते पार पाडणं. कारण की गोष्ट काही परदेशातच होईल असं नाही, इथं नाही करू शकत. इथे माणसं किती 14 तासाच्या 20 तासाच्या अंतराला आसाममध्ये आहे तर भारतातच आहे
पण मनुष्य इथे यायला किती काळ लागतो, तेवढाच परदेशात मी यायला सुद्धा लागतो. म्हणजे जर नदीला मनुष्य असेल, हवा असेल, किंवा आपल्याला जर काही सांगायचं असेल, किंवा काय समजा गरज असेल, तशा वेळेला जे इथे आहे ते तिथे असू शकतो. म्हणजे तसं काही फार मोठ्या याच्यामध्ये आहे असं नाही. त्यावेळेला तो काय करतो, मग तो भारतात एवढ्यासाठी त्याला एकदम समजायचं याच्यातनं, तो समजा अगदी कन्याकुमारीला आहे, इकडे आसामला आहे, तिकडे काय गुरुगडला आहे, अशा ठिकाणी आहे, मग तो भारतात आहे म्हणून तो योग्य आहे आणि तो परदेशात आहे म्हणून योग्य असं समजायचं का नाही. ते तेवढंच आहे. मग तो काही व्यवस्था करतोच ना, की त्यांनी परदेशात जाताना त्यांची काय जी त्यांनी आता कुठे ते काय चेन्नईला जाताना कुठे ते जाताना जी काय केली असेल तेवढी जबाबदारी आपली इकडे जाताना सुद्धा आहे असं लक्षात ठेवून हे करावं. आणि त्यातूनही अपरिहार्य झालं तर मग पुन्हा आपल्या पूर्वकर्मावर आलं प्रारंभावर येईल शेवटी. तर असं बघावं या विषयात एक मोठा प्रश्न आपल्या ह्याच्यातला फारसा नसल्यामुळे इथे ज्या वेळेला येतो त्या वेळेला आता कांची उपासना संपल्यानंतर हीची प्रार्थना करते की मला इथे जे जे ऐकायला मिळालं त्याप्रमाणे आचरणात आणून मला वागण्याची बुद्धी द्यावी. तसंच प्रापंचिक सर्व अडचणीवर मात करून ज्या ज्या वेळेला संतांची उपासना असेल त्या वेळेला मला इथं हजर राहून लाभ घेण्याची संधी द्यावी अशी परमेश्वराजवळ प्रार्थना आपल्याला करते. ती कशी वाटते, योग्य आहे का? आचरणात आणून वागण्याची बुद्धी द्यावी हे योग्य आहे, अडचणीवर मात करावी हे पण योग्य आहे. फक्त इथंच हजर राहून तसं करायला पाहिजे असं परमेश्वराला काय म्हणायची गरज नाही. मग त्याच्यावर कशाला भार टाकावा. तर इथेच यावं असं वाटलं, स्वाभाविक वाटावं. पाठवलं तर बरं होईल, नाही पाठवलं तर निदान दुसरीकडे तरी याच्यात ठेवा अशी प्रार्थना आहे मला वाटतंय. की दुसरीकडे काय होईल पण या ह्याच्यात ठेवा, वातावरणात ठेवा, विचारात ठेवा, असं सत्संगात ठेवा. ते ज्ञान विज्ञान जाणून संसाराला होतो आपण जीव बसतो मोकळा होऊन मोक्ष लक्ष्मीच्या वाटेला. संसाराला अर्पण होतो म्हणजे काय, आपले समोवितलंच आहे. यात आले मूळ विषय नव्या अध्यायात आहे. संसाराला अर्पण होतो म्हणजे काय विचारलेले आहे. तर संसार हा मूळ संसाराचाच आहे. आपण जिथे जन्माला आलो ना तिथेच आईवडील, तिथेच भाऊ-बहीण, तिथेच घरदार सगळं तिथेच आहे ना. आपण कुठून आलो ते माहित नाहीये, तिथलं ते नाहीये. ते लक्षात येणं म्हणजे संसाराचा समजा. आपण कुठले आहोत त्याचं भान असणं म्हणजे आत्मभान असणं. तर या दृष्टीनं आत्मज्ञान आणि प्रपंच विज्ञान असे दोन विषयाच्या संदर्भात सांगितले आहे. आत्मज्ञानाचा विषय आणि प्रपंच विज्ञानाचा विषय. तेव्हा ज्ञान विज्ञान एकदा लक्षात घेतलं म्हणजे आत्मज्ञान लक्षात घेतलं आणि प्रपंच विज्ञान लक्षात घेतलं म्हणजे संसार लक्षात घेतला आणि आत्मज्ञान म्हणजे मोक्ष लक्षात घेतला किंवा आत्मस्वरूप लक्षात घेतलं तर ते ह्या 9व्या अध्यायातून इतकं कोट काढून मी देईन अशी काहीतरी उपमा तिथे आहे की ते धान्य आणि भुसा अशी उपमा आहे बघा. ते पडल्यानंतर धान्याचं ते आपल्याकडे मळणी वगैरे होते आणि नंतर ते वारवतो आपण याच्यावर. तर ते उफाडणं जे आहे, वारवणं जे आहे ते वारवल्यानंतर कोंडा उडून जातो आणि धान्य मूळ जागेवर राहतं. तसं होईल म्हणजे कोंडा म्हणजे मातीला जाऊन मिळून जाईल आणि धान्य जे मूळ आहे ते मात्र हातात पडेल. म्हणजे जे समाधान, जे आत्मज्ञानाचं परिणती आत्मज्ञानाची, ते जे समाधान ते धान्य माझ्याकडे राहिलं पाहिजे. कोंडा मातीत जाऊन मिळाला पाहिजे, मातीचा भाग आहे तो काही मला खायचा विषय नव्हे. तर त्यामुळे कोंडा तिकडे राहील, धान्य इथे राहील. तो उत्तम वारवणं म्हणजे उत्तमपणे जाणणं आणि त्यानुसार कृती करणं हे 9व्या अध्यायाचं त्यांचं म्हणण्याच्या ह्याच्या मागच्या ओळीचा संदर्भ आहे. तर संसाराला अर्पण होतो म्हणजे काय, हा त्यांच्या भाषेमध्ये ही उपमा चालवली तर कोंडा मातीला जाऊन मिळतो आणि धान्य मात्र आपलं आहे ते खरं मोलाचं आहे, समाधान मोलाचं आहे, नाम मोलाचं आहे, ते माझ्याजवळ राहावं. आणि बाकी सगळं जे अनाम आहे, जी गोष्ट नामात मोडत नाही, जी गोष्ट शाश्वत नाही, ती अशाश्वताची आहे, ती अशाश्वताला मिळून जाते. आणि नाहीतरी देव शेवटी अशाश्वत तो अशाश्वतालाच मिळतो. त्याच्या महाभूतात मिळून जातं सगळं आणि आत्मस्वरूप तेवढं बाजूला राहतं की जे मूळ स्वरूपाला जाऊन मिळतं. तर आता हे सोपं करायला संसाराला होतो अर्पण. तर अर्पण होतो म्हणजे काय, अगदी एक खाली अगदी छोटं उदाहरण आपल्याकडे लग्न कार्य असतात, ते आपण मदतीला जातो. लग्न कार्यात जवळची माणसं मदतीला बोलवतात, जाणाऱ्याने उत्साह असतो तर त्याप्रमाणे जावं, मदत करावी. आणखीन कार्यामध्ये आपण जातो तर तिथे आपल्याला दागिन्यांच्या पेट्या सांभाळायला देतात, त्यांच्या बॅगा सांभाळायला देतात. ते ही सगळी ही साड्या ह्याच्यात आहेत, हे सांभाळा, अमुक सांभाळा, तुमकं सांभाळा, त्या खोलीत बसा, ते काय कार्यालयात करावं लागतं तुम्हाला माहिती सगळं. तर तशा पद्धतीने सगळं आपल्याकडे देतात अगदी. म्हणजे त्यांच्याकडे जे जे काय पैसे हे लक्ष ठेवा, त्याच्यात पैसे आहेत, अमकाय सगळं आपण ते कोण जे काय काका मामा काय त्या बाई म्हणून काय लिहिलेले असू ते आपण सगळं आपल्याकडे ताब्यात देतात. ते सगळं झालं दुसरी लग्न संपलं की मुली
मुलगी असते व्यक्तीला घेऊन ते माणसाने घेऊन गेली की आपण त्यांना हे तुमचं घ्या आपलं मी गाव माझी 5ची गाडी संसाराला अर्पण काय तेच म्हणायचं फक्त तेवढं जमत नाही ते सोडवत नाही तिथे कुठे सोडवत नाही का एका दिवस ठेवून घेतले दुसऱ्या दिवशी म्हणून काय कुठला केव्हा मग पुढचा काय वेगळा विचारच केले पावळे झाले म्हणून घ्यायला शेवटी मदत झाली म्हणून घ्यायला विचारणारच नाही मग ते आपणच आधी करतो आपणच 5ची गाडी रिझर्वेशन केलेलं असतं म्हणून 4ला पाहुण्यांची गाडी सुटली की आपण सगळं त्यांच्या ताब्यात होतो हे जागे काय उरलेलं हे आमचं हे राहिले वाटाडे आमचं काय वाटतं संसाराला अर्पण हे आपल्या घरी राहणार तर तसं हे जे आहे ना तसं अर्पण होतं असं ज्ञानेश्वरीचा फायदा आहे एकंदरीत तर हे आहे ध्येयाची वर्तनी गाठ घालत आहो परंपरा काळ प्रश्न नव्हे यथा शोधने नवोत्तरा हे विचार घेतलेलंच आहे तर आहे ही ओवी विचार घेत आहे आपल्याकडे काही वार्षिक कुळ धर्मकुळाचार बोडण वगैरे गोष्टी असतात परंतु काही प्रापंचिक किंवा व्यावहारिक अडचणीमुळं या साठवून राहतात याऐवजी काही नवीन मार्ग अवलंबावा का आणि कुठला याबद्दल मार्गदर्शन करावं प्रश्न खूपच प्रापंचिक आहे गोष्ट खरी आहे पण तरी सुद्धा हे बरोबर आहे की कुळाचार कुळधर्म वगैरे या गोष्टींच्या अडचणीमधनं साठ्यात उद्भवत असतात आणि प्रत्येकालाच ते येत असतात त्यामुळे तो तसा प्रातिनिधिकच आहे आपण पहिल्यांदा हे लक्षात घेऊ की कुळाचाराच्या मागचा विचार आणि उद्देश समजून घ्या हा प्रश्न शास्त्रांचा आहे धर्मशास्त्रांचा तरी सुद्धा आपण असं लक्षात घेऊ की त्याचा मूळ उद्देश काय होता हे ठरवण्याचा तर आपल्या पूर्वजांची आपल्या कुळाची आपल्याला जाणीव असावी कृतज्ञता असावी वडील असतील आजोबा असतील आमचे असतील असं कोणीतरी केलं की कुळ सापडेल किंवा काय असेल ते त्याचं तर ते जे काही पूर्वज असतील त्यांची जाणीव राहावी म्हणून काही आचार धर्म घालून दिले तर त्यात हे कुळाचार मोठे आपले तर तसे कुळाचार किंवा कुळधर्म हे नुसतेच जाणीव असून उपयोग नाही काहीतरी त्याची कृती नको का करायला म्हणून कुळाचार निर्माण झाले हे ते आचार निर्माण झाले आचार म्हणजे कृती काढणार तर हे आपल्याला जे काय म्हणायचं आहे ते म्हणजे देवीबद्दल असू दे देवाबद्दल असू दे घरातले काय ते बोलणं वगैरे म्हटले त्याचं तसं असू दे आता मुलाला ते बोलणारच आहे ते काय करतात त्या काचोटीत किंवा त्या परातीत देवी म्हणजे आता हे उदाहरण दिले म्हणून सांगेल ती देवी ठेवतात तिच्यावर दही दूध घालून बाबा तिला शांत तृप्त करावी त्याच्या काय पाच बायका असेल काय ते काम त्याचं जे काय संबंधित आहे ते करावं असं तो काहीतरी विधी आहे तर हे बोलण्याचं असं आहे ना मग ती देवी ती शांत झाली म्हणजे तिला आपण जे दूध दही काय द्यायचं ते दिलं की आपल्या दृष्टीनं आपण कृती केली काहीतरी आता ही काय कृती केली नक्की तर मी त्या दिवशी त्यांना जेवायला घालणार म्हणजे अन्नदान करणार देवीची ती मूर्ती भेटायला किंवा हे भेटायला किती वेळ लागणार आहे दूध दही एवढंच लागणार पण ठीक आहे ते आपण नेऊन कोणाला घालतो नेहमी सर्वसाधारणपणे नेऊन गाईला किंवा घालतो म्हणजे त्याच्यात पशूंची आपली कृतज्ञता व्यक्त झाली इकडे माणसांची कृतज्ञता व्यक्त झाली म्हणजे त्या दिवशी अन्नदान झालं त्या दिवशी त्या पशूंची स्मरण झालं त्यात आपल्याला स्वतःला झळ लागली हे सगळं कार्यक्रम करायला म्हणजे 2 तासाचं 3 तासाचं विधी आहे त्याच्या मागे 2-3 तास राहावं लागतं तर हे सगळं आपल्याकडून झळ लागून व्हावं म्हणजे ते मूळ प्रश्न तो आहे की आपल्याला हे सगळं जर कळलेलं असेल याच्या मागचं तर आता त्याला धरून जे असेल ते करायला मी असं नाही की आपल्यामध्ये अशा अनेक चालीरीती किंवा आचार धर्मांच्या बद्दल किंवा निर्णयांच्या बद्दल वारंवार पुनःसंशोधन होतंय हे असं ध्येय असं याला आधार आहे ध्येयाची वर्तनी गाठ घालत आहो परंपरा कशी निर्माण होते तर आपली जी ध्येय आहे त्याची आचाराशी गाठ घातली ती परंपरा निर्माण होते परंपरा माझे ध्येय कोणतं कृतज्ञता असावी हे माझं ध्येय त्याची वर्तनाशी गाठ घातली म्हणजे मी काय केलं तर ती देवी ठेवली आणि ते दही दूध घातलं आणि ते यांना दिलं आणि तिकडे गाईला घातलं म्हणजे हे वर्तनी गाठ घातली मग त्यातून बोलण्याची परंपरा निर्माण झाली हे सगळं शब्द असं लावून जर विचार केला बघायचा तर अशी परंपरा निर्माण झाली आता काळ प्रश्न नव्हे येता माणसं मिळत नाही ते वेळा जमत नाही त्यांना नोकरी असतात ते लवकर जायचं असतं ते वेळा याच्या वाराच्या जमत नाही मग हे सगळं जर असं झालेलं आहे तर मूळ हे कशासाठी घातलं ते शोधावं म्हणून शोधन करावं लागतं सारखं विनोबा नेहमी म्हणायचे की विनोबाने किती बाबतीत आचार संशोधन केलं असेल त्याच्यात तुला म्हणजे सांगणं करणं कठीण आहे की ते इन्युमरेट करणं कठीण आहे ते सगळ्याची यादी करणं इतकं त्यांनी संशोधन केलेलं आहे प्रत्येक आचार धर्माच्या बाबतीत तर तसं आपण लक्षात ठेवा की मूळ उद्देश काय पशूंचे हे गाईला घातलं किंवा काय परायला घातलं कुठल्या पशूंचे केलं अन्नदान केलं माणसांचं अन्नदान केलं हे सगळ्या मार्गाने आपल्याला झळ लागली पैशाचं दान केलं त्या निमित्ताने ती जी सगळी झळ आहे ती सगळी कृतज्ञता आहे ती भावना मी जपली तर हे सगळं माझा उद्देश आहे ही जपता येईल असा कोणत्याही गरजूंच्या बाबतीतला विधी आपल्याला करायचा त्याला विधीची गरज पण लागणार नाही करायचं हेच सगळं जे आपल्याला करायचं ते अन्नदान साधता येईल ते पशूंचं आपल्याला साधता येईल नाश्ते गोशाळा असतात कोण घालायला नसतं तिथे जाऊन आपल्याला चारा घालता येईल काही कुठल्याही मार्गाने करता येईल तर असं त्याची नवीन उत्तरं शोधण्याची गरज काळाप्रमाणे निर्माण होते
अगदी साधं उदाहरण म्हणून सांगतो की हे विवाह आणि पुनर्विवाह बालविवाह आणि जे सगळे प्रश्न आहेत म्हणजे हे सगळे त्या मूळ शास्त्रातले होते. वसिष्ठांच्या काळातला जर विचार केला म्हणजे आता तो काळाचा काळ जो विचार करणं कठीण आहे, तर वसिष्ठ त्याला अनुकूल होते असा उत्तर सांगतो. हे आश्चर्यकारक आहे, पण ती गोष्ट खरी आहे की वसिष्ठ ह्या प्रथेला अनुकूल होते. ते म्हणायचे तसंच ठेवायचं नाही त्यांना, त्यांच्यावर अन्यायी तर त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण होतील हे त्यांनी ओळखून त्या काळात वसिष्ठांची जी स्मृती आहे तिच्यामध्ये तिला अनुकूलता दाखवली, म्हणून ही प्रतिकूलता दाखवली आणि पुढे जे अश्वलायन सूत्र आहेत त्यात पुन्हा अनुकूलता दाखवली. म्हणजे तिथे सुद्धा हे सुरू आहे. असं मला म्हणायचं की हे आपल्या पुरतं याच नव्हे, ह्या सगळ्या प्रथाना आणि ह्या सगळ्यांच्या बाबतीत परंपरांच्या बाबतीत जे श्रेष्ठ व्यक्ती आहे त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आपण आपल्या परीने जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं करावं, त्या परंपरेचा आदर राखून करावं झाले. आणि या पळवाट करण्याचा उद्देश असं नाही, याचा टाळण्याचा उद्देश असं नाही, आपल्याला शक्य आहे आपण करत नाही आहे असं नको. शक्य नाही आणि आता दुसरा पर्याय कोणता आहे तर तो पर्याय करावा आणि मूळ उद्देश जपावा म्हणजे ध्येय जपावा एवढं काय. सगळे काय शेवटचे दोन येतात त्याचे. माझ्या मनाला सतत असं वाटतं की सद्गुरू कृपा व्हावी, पण माझी तशी उपासना होत नाही. मन चंचल असतं, सद्गुरूंची ओढ मनाला लागून राहते, मन सतत मनात सतत तळमळ राहते, पण आपण म्हणता तशी उपासना होत नाही. तेव्हा अगतिकपणे गुरु ओढीने ओढाळत असू येतात. सद्गुरू कृपेसाठी किंवा गुरुकृपा प्राप्तीसाठी मार्ग दाखवा. काय गुरुकृपा प्राप्तीसाठी मार्ग खरोखर काय गरजच नाही. ज्याला तळमळ लागलेली आहे त्याची जबाबदारीच गुरुवर पडलेली आहे, त्यामुळे त्याला त्याच्यासाठी यावं लागेल, वेळ यायची असेल त्याची तेवढं असेल तेव्हा गुरुपदाला प्रार्थना करावी. मार्गक्रमाने सांगतो गुरुपदाला प्रार्थना करावी. ते पद त्याचं प्रतीक आहे, ते कोणत्याही गुरुला पाठवून देईल, आपल्याला प्रेरणा देईल. तिथे समाधीला जाल, ह्याला जाल, कुठे जाल, कोणी गोष्टी काय पडेल काही होईल, पण त्या गुरुपदाची व्यवस्था होईल. त्यामुळे प्रार्थना गुरुपदाला करावी. त्यानंतर निष्ठेनं नाम घ्यावं. नाम हा गुरुना जवळ आणण्याचा मार्ग आहे. वासुदेव काय मागव येते तसं तसा प्रकार आहे, तर तसं ते आपण नाम घ्यावं. म्हणजे त्यांनी ते सद्गुरू भेट घडवून आणायला समर्थ आहे, त्याच्या अनेक गोष्टी घडवून आणायला समर्थ आहे, त्या गुरुची भेट घडवून आणायला नाम समर्थ आहे. एवढं लक्षात ठेवून नाम घेत राहिलं तरी ते होतं, श्रद्धेने हे होतं. आता तुम्हाला जर गुरूंची जरूर असेल तर तुमच्यापेक्षा ते गाठून देण्याची काळजी ही गुरुपदाला जास्त आहे, एवढी श्रद्धा आहे. तुम्हाला जर गुरुची खरोखरच गरज असेल तर त्याची तुम्हाला ते गाठून देण्याची काळजी गुरुपदाला तुमच्यापेक्षा जास्त लागलेली आहे. फक्त तो वेळेची आणि तुमच्या वृत्तीच्या अनुकूलतेची वाट पाहतोय, तेवढी अगदी अनुकूल गाठ घातली म्हणून सुद्धा असं. तर एवढं लक्षात, एवढी श्रद्धा जरी निष्ठा कळाली तरी काम. आता वेळेअभावी मनासारखं होत नसलेलं साधन निवृत्तीनंतर बरोबर होईल काय? वेळ मिळाल्यामुळं निवृत्तीनंतर बरोबर होईल का? असतो आता वेळेअभावी मनासारखं होत नसलेलं साधन निवृत्तीनंतर वेळ मिळाल्यानं बरोबर होईल का? पहिल्यांदा एक, केवळ वेळेचाच अभाव आत्ताच्या साधनात आहे का? यादी बघा. हो, प्रॅक्टिकल असणं आवश्यक आहे. या प्रश्न सोडवताना हे काय ॲलोथेरिकल असं नको नाही, ते प्रॅक्टिकल बघितलं पाहिजे याच्याबद्दल की आत्ताचं जे काही नोकरीतलं आपलं आयुष्य असेल त्यांचं कोणाचं, तर त्यांना खरोखरच वेळेचा अभाव आहे म्हणून साधन होत नाहीये का? मी नोकरी 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 ह्या व्यापारी माझ्या मनात विचार येऊन माझ्याकडनं साधन होत नाहीये आणि नंतर ते होईल असं वाटतंय, तर ते आधी पहिल्यांदा बघावं की वेळेचाच अभाव ते होत नाहीये का हे बघावं. आपली इच्छा किंवा तळमळ साधन करण्याची खरोखर आहे का हे बघावं. दुसरी गोष्ट, नंतर आपण निवृत्त झाल्यानंतर पुढचे जे धोके आहेत साधनामधले ते आपण ओळखलेले आहेत का? म्हणजे काय असतं, धोके म्हणजे धोका म्हणणं अर्थच आहे, पण आपले चार नातेवाईक किंवा संबंधित माणसं आपल्याला म्हणतात आता काय कसलंही कार्यक्रम असू देऊ, ते काय 12 बोलणं समाजकार्य काय कसले काय डोळ्याजवळ काय वाटेल ते असू दे, मोकळेच येईल हा धोका. म्हणजे नुसतं निवृत्त होऊन साधन नाही वाढणार, निवृत्त होऊन आपण मागे लागतील. लोक म्हणतील आता काय तुम्हाला रजेची अडचण नाही, केल्या नाही, अमकं नाही, तमकं नाही, तमकं नाही असं म्हणा. तसं नाही आहे, हे एवढं नुसतं निवृत्त होऊन होणार नाही. त्याच्यासाठी वर सांगितलं ते सगळं आहे का? तर ते धोके ओळखले का आपण त्यातले, तर लोक समाजकार्यापासून कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला बाजूला करण्याची शक्यता आहे साधनेपासून, असं मला म्हणायचं. समाजकार्याबद्दल मला काय म्हणायचं ते आवश्यक करावं, पण साधन वाढवून मग करावं निवृत्तीनंतर. तर तसं कोणत्याही गोष्टीसाठी आपण तुम्ही आता मोकळेच आहात, त्यामुळे तुम्हाला काय अवघड आहे, आता तुम्हाला नाही म्हणायचं काय कारण नाही, असं सुरू होतात आर्ग्युमेंट की दोन जण भयंकर अवघड जातं असे अनुभव आहेत अनेकांचे प्रत्यक्ष म्हणून.
तर ते ओळखून ते धोके टाळण्याचा आपला निर्धार आहे का? की आता मी केवळ मोकळा झालो म्हणून मी यावं असं नाही. मी मोकळा झालो असलो तरी मला माझं नामाचं काम आहे आणि ते झाल्यानंतर मग मी येईल. मग आता मला नोकरीत असताना मला रजा मिळाली असती का ह्या प्रसंगाला असा विचार त्यावेळेला करणार का? तर त्यावेळेला जायला हरकत नाही. कारण अशा रजा आपण आत्मसुद्धा जातो, नाहीच नाही, किंवा वेळ काढून जातो. अगदी ज्यांना लग्नाला जमत नाही, आधी दिवशी शिवण पूजन असतं, जाऊन येतो का नाही रजा नाही म्हणून, मग ते मी त्यावेळेला करू शकेन का निवृत्तीनंतर? तेवढी धड सांगितलं निर्धार आहे का? त्यावेळेला असं वाटतं की ते सगळ्यांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा जाऊ दे, दिवस गेला तर मग गेला साधनेचा दिवस, असं आहे. म्हणजे त्यावर ते अवलंबून नाही असं मला म्हणायचं. ह्या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर त्याच्यात आपल्याला ते सगळं टिकत असेल. म्हणजे भावीच हे चाललंय का, राहिले का, इच्छा धोके ओळखलेत काय, आणखीन ते टाळण्यात येईल आणि नंतर ते